जॉन ग्रे नातेसंबंधातील समुपदेशक, लेखक, वक्ते यांनी लिहिलेल्या मेन आर फ्रॉम मार्स, वुमेन आर फ्रॉम व्हीनस या पुस्तकातील आपण आज भाग पाहणार आहोत. मंगळावर राहणाऱ्या पुरुषाने शुक्रावरती राहणाऱ्या स्त्रीला पाहिले आणि प्रेम झाले. त्यातून ते पृथ्वीवर राहण्यास आले. पुरुषाचे मंगळावर राहणे कसे होते तर साहसी होते. गाड्या चालवणे, शिकार करणे, पर्वत चढणे आणि त्यामध्ये त्याचे वास्तव्य जे होते ते गुहेत होते. सामर्थ्य आणि हे काम करणे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. भावनेपेक्षा वस्तूवरती त्याचे जास्त प्रेम होते. पैसा आणि मिळकती यावर त्याला गर्व होता. उत्तरे हीच त्याची देवता होती. तर शुक्रावरती राहणारी स्त्री कशी होती? तिला प्रेम खूप महत्त्वाचे होते. तिच्यासाठी नातेसंबंध पैशापेक्षा जास्त महत्त्वाचे होते. मदत करणे हे स्त्रीला जास्त आवडते. सल्ला देणे हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. आता ह्या दोन्हींच्या स्वभावामध्ये जे फरक आहेत ते पुढील प्रमाणे जॉन ग्रेने विशद केलेले आहेत. ज्या वेळेला पुरुष तणावामध्ये असतो त्यावेळेस तो काय करतो? तो गुहेत जाऊन बसतो. स्वतःला सर्वांच्यापासून वेगळं करून घेतो आणि स्वतःला त्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ज्या वेळेस स्वतःची समस्यातून स्वतः बाहेर पडत नाही त्याच वेळेला तो दुसऱ्याला आपली समस्या सांगतो. म्हणजे थोडक्यात काय तर पुरुषाला त्याची स्वतःची स्पेस हवी असते. ज्या वेळेला स्त्री तणावामध्ये असते त्यावेळेला ती करते तर ती भडाभडा बोलून दाखवते. तिच्या समस्या दुसऱ्यांना ती सांगितली की तिला बरे वाटते, समाधान मिळते. असा हा दोघांचा स्वभावामधला फरक हा जॉन ग्रेने आपल्या पुस्तकामध्ये विशद केलेला आहे. म्हणून ज्यावेळेस पुरुष ताणामुळे गुहेत असतो, स्वतःला एकाकी करून घेतो, तेव्हा त्याला सल्ले देऊ नयेत. त्यातून तो चिडतो. त्याला त्याचा वेळ द्यावा. स्त्री त्यावेळेस तिची समस्या सांगत असते त्यावेळेस पुरुषांनी लगेच त्याला उत्तरे देऊ नयेत. शांतपणे ऐकून घ्यावे. म्हणजे जॉन ग्रे असं म्हणतो की ज्यावेळेला पुरुष त्याची स्पेस घेतो त्यावेळी त्याला शांतता द्यावी आणि स्त्री ज्यावेळेला भडाभडा बोलते त्यावेळी पुरुषाने त्यावेळेला ऐकून घ्यावे. पुरुषाला असे वाटते की पैशातून सर्व काही मिळते तर स्त्रीला प्रेम करणाऱ्या पुरुषाला सर्व काही देते. स्त्री छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी होते, जसे की कुटुंबाला वेळ देणे, सोबत राहणे इत्यादी. तर पुरुष मोठं गिफ्ट काहीतरी देणं आणि खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. पुरुषाचा स्वभाव रबरासारखा असतो जो दूर जाऊन परत त्याच अवस्थेत येतो. पुरुषाने हे लक्षात ठेवले पाहिजे की पैसे सर्व गोष्टीचे उत्तर असू शकत नाही. स्त्रीला काळजीची गरज असते तर पुरुषाला विश्वासाची. स्त्रीला वाटते समजून घ्यावे तर पुरुषाला वाटते मी जसा आहे तसा स्वीकारावा. स्त्रीला सन्मान हवा असतो तर पुरुषाला कौतुक हवे असते. स्त्रीला प्रामाणिकपणा हवा असतो तर पुरुषाला स्तुती हवी असते. स्त्रीला समर्थनाची गरज असते तर पुरुषाला समाधानाची गरज असते. स्त्रीला हमी हवी असते तर पुरुषाला प्रोत्साहन. स्त्री आणि पुरुषाच्या भांडणामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे एकमेकाचा स्वभाव समजून घेणे व शांतपणे संवाद साधणे. जॉन ग्रेने हे काही आपल्या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या गोष्टी आपण पाहिल्या. आणखीन त्याच्याविषयी वाचण्यासाठी तुम्ही नक्कीच मेन आर फ्रॉम मार्स आणि वुमेन आर फ्रॉम व्हीनस हे पुस्तक वाचू शकता. धन्यवाद.